इतक्या दिवसांपासून माझ्यासारख्या भूतांच्या कथा बघत आहात आणि अजूनही सबस्क्राईब नाही केलं का? याची शिक्षा मिळणार, जरूर मिळणार. मुकेश मिल्स भारताच्या सर्वात भयानक जागांपैकी एक, जी एखाद्या हॉरर मूव्हीच्या शूटिंगसाठी वापरली जाते. मात्र या जागेवर काही अशा घटना घडल्या आहेत की बॉलिवूडचे कित्येक दिग्दर्शक आणि कलाकार या जागेवर शूटिंग करण्यासाठी हल्ली फार घाबरतात. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी उलन आणि कॉटनचे कपडे बनत होते, परंतु 1982 मध्ये एक अशी आग लागली की ज्यामुळे सर्व काही जळून गेले. आजतागायत कोणालाही माहिती नाही की ती आग कशी लागली. मात्र तेव्हापासून ही जागा सामसूम आहे आणि तिच्या जवळपासही कुणी भटकत नाही. ही गोष्ट त्या दिवशीची आहे. मुकेश मिलमध्ये एका हिंदी हॉरर मूव्हीचं शूटिंग सुरू होतं. मूव्हीमधील अभिनेत्री ग्रीन रूममध्ये आपला संवाद वाचत होती. तेव्हा तिची नजर जमिनीवर पडलेल्या काही सुंदर झुमक्यांवर पडली. तिने ते झुमके उचलले आणि आरशासमोर आपल्या कानात घालून ते झुमके ती पाहू लागली. इतक्यात तिची असिस्टंट प्रिया तिच्या ग्रीन रूम मध्ये आली. प्रियाने जसे आरशात पाहिले तेव्हा ती एकदमच घाबरून गेली, कारण त्या आरशात तिला त्या अभिनेत्रीऐवजी एक जळालेली नवरी दिसली, जिने ते झुमके परिधान केले होते. प्रिया ते चित्र पाहून ओरडताच त्या अभिनेत्रीच्या हातातून ते झुमके खाली पडले. आता मात्र प्रियाला आरशात ती स्त्री दिसत नव्हती. आता सर्व काही ठीक होते. प्रियाला वाटले की हा तिचा भ्रम असावा. तिने अभिनेत्रीची माफी मागितली आणि शॉट रेडी असून दिग्दर्शक तिला बोलवत असल्याचं सांगितलं. काही वेळानंतर जेव्हा ती अभिनेत्री आपला शॉट देत होती तेव्हा अचानक त्या मूव्हीच्या सेटवरील लाईट चालू बंद होऊ लागले. थोड्या वेळाने तिथे मोठा स्फोट झाला आणि तिथील सगळे लाईट बंद पडले. प्रोडक्शन असिस्टंट श्याम आपल्या एका सोबत्याला घेऊन फ्यूज चेक करण्यासाठी थोडा बाहेर आला. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला होता. विजांचा कडकडाट होत होता आणि ढगही गडगडत होते. तेव्हा श्याम आणि त्याचा असिस्टंट दोघंही मुकेश मिल्सच्या लॉबीजवळ गेले तेव्हा अंधारात एक व्यक्ती दिसली, जी पावसात उभी राहून सिगरेट ओढत होती. अंधारामुळे त्या व्यक्तीचा चेहरा व्यवस्थितपणे दिसत नव्हता. श्यामने लाईटच्या फ्यूज बद्दल त्याला विचारले तेव्हा त्याने काहीच उत्तर दिले नाही. श्यामला ती व्यक्ती काहीशी विचित्र वाटत होती. पण काही मिनिटांनी त्या व्यक्तीने हात दाखवत फ्यूजकडे जाण्याचा रस्ता दाखवला. ते दोघेही त्या दिशेने जाऊ लागले. श्याम मात्र वळून पुन्हा त्या व्यक्तीकडे बघत होता. तेव्हा अचानक वीज कडाडली आणि त्या प्रकाशात श्यामला त्या व्यक्तीचा चेहरा दिसला आणि ते पाहून श्याम अगदी सुन्न पडला. त्या व्यक्तीचा चेहरा अत्यंत भयावह होता आणि तो एकटक नजरेने श्यामकडे सतत पाहत होता. इतक्यात त्याच्या सोबतीने फ्यूजमध्ये सुधार केला आणि लाईट सुरू झाले. मात्र लाईट परत येताच ती व्यक्ती गायब झाली. श्याम कोणालाही काहीही न बोलता घाबरतच सेटवर परत आला. लाईट परत आल्यामुळे शूटिंग परत सुरू झालं होतं. पण आता त्या अभिनेत्रीच्या तोंडून डायलॉग्स बाहेरच येत नव्हते. असं वाटत होतं जणू तिला काही बोलायचंय, पण तिचे तोंड कोणीतरी बंद केलंय. अचानक तिचे शरीर जड झाले, तिला चक्कर आली आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडली. दिग्दर्शकाने शॉर्ट ब्रेक म्हणताच तिची असिस्टंट प्रिया तिला ग्रीन रूम मध्ये घेऊन गेली. प्रियाने तिला ग्रीन रूम मध्ये झोपवले आणि तिच्यासाठी ज्यूस आणण्यासाठी बाहेर येऊ लागली. तेव्हा तिला टेबलावरचे ते झुमके दिसले, जे अभिनेत्रीने आधी परिधान केले होते. तिने ते झुमके उचलले आणि बाहेर जात असताना कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. तिला वाटले की काहीही असले तरी या झुमक्यांमुळे सर्व काही बिघडत चाललंय. श्याम, ज्याने त्या सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीला पाहिले होते, तो त्याच्याबद्दल विचार करत मुकेश मिल्समध्ये इकडून तिकडे फिरत होता. त्याला सारखं जाणवत होतं की एक लहान मुलगी समोरील बिल्डिंगमध्ये बंदिस्त आहे आणि ती रडत आहे. हळूहळू तो रडण्याचा आवाज वाढला आणि त्याच्या कानात तो घुमू लागला.
तिकडे अभिनेत्रीची असिस्टंट प्रिया ज्यूस घेऊन ग्रीन रूम मध्ये पोहोचली. तेव्हा तिने जे पाहिले ते पाहून ती चकितच झाली. तिने पाहिले की अभिनेत्री तेच झुमके घालून आरशासमोर बसलीये जे तिने नुकतेच कचरा पेटीत फेकून दिले होते. त्या अभिनेत्रीचे डोळे लाल बुंद झाले होते. तिने स्क्रिप्ट आपल्या हातात धरली होती आणि ती वेड्यासारखं काहीही बडबडत होती. अचानक तिने सगळे पेपर फाडले आणि ते खाऊ लागली. हा सगळा प्रकार बघून प्रिया भयकंपित झाली आणि धावतच ग्रीन रूमच्या बाहेर आली. तिने थेट दिग्दर्शकाला सर्व घटना प्रकार सांगितला आणि सगळे मिळून त्या ग्रीन रूम मध्ये येऊन पोहोचले. मात्र तोपर्यंत सर्व काही ठीक होते. ती अभिनेत्री तिथेच बसून आपली स्क्रिप्ट वाचत होती. प्रियाला काहीच समजत नव्हतं. अभिनेत्री त्या दिग्दर्शकाला म्हणाली, आजचं शूट कॅन्सल करता येईल का? दिग्दर्शकाने लगेच होकार दिला आणि त्याने आपल्या ग्रुपला पॅकअप करण्यासाठी सांगितले. अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बाकी कलाकार आपल्या गाडीत बसून तिथून निघून गेले. मात्र अभिनेत्रीची असिस्टंट अजूनही ग्रीन रूम मध्येच होती. ती अभिनेत्रीचे सामान आवरत होती. इतक्यात तिला ते झुमके दिसले. तिने ते झुमके जसे आपल्या हातात घेतले, तिला पुन्हा ती स्त्री आरशात आपल्या मागे उभी असलेली दिसली. तिने वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. तिने ते झुमके तिथेच राहू दिले आणि तिथून निघून गेली. तिथून निघून गेल्यावर अभिनेत्रीच्या तब्येतीत एकदमच सुधारणा झाली. मात्र तो प्रोडक्शनवाला मुलगा अगदीच वेडावून गेला आणि काही दिवसानंतर त्याची तब्येत इतकी खालावली की त्याने त्याच मिलमध्ये जाऊन स्वतःला पेटवून घेतले. ती जळालेली स्त्री, त्या मुलीच्या रडण्याचा आवाज आणि ती पावसात सिगरेट ओढणारी व्यक्ती, या सर्वांचा कित्येकदा कितीतरी लोकांना भास झालेला आहे. असं सांगितलं जातं की एक दिवस रात्रीच्या वेळी ड्युटी करत असताना एका गार्डने त्या मिलमधनं संगीत वाजण्याचा आवाज ऐकला. आता ही बाब अत्यंत अनाकलनीय होती, कारण त्या दिवशी तिथे कसलेही शूटिंग नव्हतं, ना कुठला इव्हेंट होता. त्या रात्री त्या गार्डने आत जाऊन बघितले तर त्याला एक काळी सावली दिसली. ते पाहून तो इतका घाबरला की त्याने ती नोकरी सोडून दिली. एवढेच नव्हे तर एके ठिकाणी शूटिंग चालू असताना एक 10 वर्षांची मुलगी अचानक विचित्रपणे वागू लागली. आधी तर तिने एका पुरुषाच्या आवाजात तिथून पळून जायला सांगितले व नंतर आपल्याच हातांच्या बळावर उलटी होऊन चालू लागली आणि काही वेळातच बेशुद्ध होऊन पडली. हे पाहून तिथून सर्वजण लवकरात लवकर निघून गेले. जसे तिचे वडील तिला त्या मिलपासून दूर घेऊन गेले तशी ती एकदमच बरी झाली. पण तिच्यासोबत काय घडले त्याबद्दल तिला काहीच आठवत नव्हते. मुकेश मिलच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि तिथे असे अनेक रहस्य लपलेले आहेत, पण मुकेश मिलचे पूर्ण सत्य कोणालाही ठाऊक नाही. मित्रांनो, आमच्या सर्व भयकथा ऑडिबलवर सुद्धा उपलब्ध आहेत. इथे तुम्ही आमच्या कथा आमच्या YouTube चॅनलवर येण्याच्या आधीच ऐकू शकता. तेव्हा आत्ताच ऑडिबल ॲपवर जा आणि आमचा ऑडिबलवरचा शो ऐका. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.